हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. अमृतानुभव. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी अखिल मानवाला मार्गदर्शक असे भरपूर लिखाण वाङ्मय आपल्याला उपलब्ध करून दिले. त्यात प्रामुख्याने ताटीचे अभंग, हरिपाठ, श्री ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका, चांगदेव पासष्टी, हजारो अभंग ओव्या आपणास दिल्या. एवढे सांगूनही पुढे त्यांचे गुरुबंधू श्री निवृत्तीनाथ यांनी माऊलींना आज्ञा केली की हे सर्व ठीक आहे, पण आता आपण आपली स्वतःची अशी अनुभूती काय आहे, स्वानुभूती काय आहे ती सांगावी. या अनुषंगाने त्यांनी हा अमृतानुभव ग्रंथ सांगितला. हे माऊलींचे अमृत अनुभव आहेत, अमृत आहेत, सदा असणारे आहे. आत्मपरब्रह्माची त्यांना आलेली ही प्रचिती आहे, हा त्यांचा साक्षात्कार आहे. समस्त मानवाने ती आचरणात आणावी अशी त्यांची तळमळ आहे. योगदासांनी पण या साहित्यावर पुस्तके लिहिली आहेत. ताटीचे अभंग यावर त्यांनी एक पुस्तक लिहिले. पसायदान याच्यावर एक पुस्तक लिहिले. चांगदेव पासष्टी हे पुस्तक लिहिले. हरिपाठावर पुस्तक लिहिले आणि त्यांनी अमृतानुभवाचे 4 खंड पण लिहिले. हा पहिला खंड आहे. हा आहे दुसरा खंड अमृतानुभव, तिसरा खंड आणि हा चौथा खंड. असे 4 खंडामध्ये त्यांनी अमृतानुभवाचं विवरण केलं आहे. आम्ही याचा थोडा अभ्यास केला आणि मी यावर एक चार्ट बनवलाय. जसा एक मी आत्मारामाचा बनवला होता तसाच एक चार्ट केलाय, तो मी आपणास दाखवतो. काही जणांना हा अमृतानुभव ग्रंथ अवघड वाटतो, पण ते माऊली आहेत, प्रेमळ आहेत, ते कधीच असे अवघड सांगणार नाही. तर मी आपणास तो चार्ट आता दाखवतो. असा मी एक हा चार्ट केलाय अमृतानुभवाचा. आणि अमृतानुभव श्री ज्ञानेश्वर माऊलींचे अमृत अनुभव आत्मपरब्रह्माच्या यात्रेसाठी एक मेजवानी आहे. ज्या साधकांना अध्यात्मात प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी हा चार्ट म्हणजे खूप मोठी मेजवानी आहे. आणि माऊली म्हणतात की हा अमृतानुभव हा एक विश्व सोहळा आहे, तो सर्वांनी साजरा करावा व विश्वव्यापी व्हावे, असं माऊलींचे विचार आहेत. तर हा चार्ट मी आपल्याला आता एक जवळून पण दाखवतो. आता या अमृतानुभवामध्ये एकूण 10 अध्याय आहेत आणि 812 ओव्या आहेत या अमृतानुभवामध्ये माऊलींनी सांगितले आहेत. पहिला जो अध्याय आहे तो आहे शिवशक्ती समावेशन, त्याच्यामध्ये 64 ओव्या आहेत. दुसरा अध्याय जो आहे तो आहे सद्गुरु स्तवन, त्याच्यामध्ये 80 ओव्या आहेत. तिसरा अध्याय वाचारुणोत्तीर्ण, त्याच्यामध्ये 13 ओव्या आहेत. चौथा अध्याय आहे ज्ञान अभेद कथन, त्याच्यामध्ये 43 ओव्या आहेत. पाचवा जो अध्याय आहे तो आहे सच्चिदानंद पदत्रय विवरण, त्याच्यामध्ये 68 ओव्या आहेत. 6वा जो अध्याय आहे तो आहे शब्दखंडन, त्याच्यामध्ये 103 ओव्या आहेत. 7वा जो अध्याय आहे अज्ञान खंडन, त्याच्यामध्ये 295 ओव्या आहेत. 8वा अध्याय जो आहे तो आहे ज्ञानखंडन, त्याच्यामध्ये फक्त 19 ओव्या आहेत. 9वा जो अध्याय आहे जीव मुक्त दशा कथन, त्याच्यामध्ये 71 ओव्या आहेत. आणि शेवटचा म्हणजे जो 10वा अध्याय आहे ग्रंथ महिमा वर्णन, त्याच्यात
माऊलींनी ग्रंथाचं महिमा वर्णन केलंय. त्याच्यामध्ये 31 ओव्या आहेत. आता हे जर का आपण सगळे 10 अध्याय पाहिले आणि एकूण 812 ओव्या ज्या आहेत त्याच्यापैकी 295 ओव्या म्हणजे जवळजवळ 35% अमृतानुभव हा माऊलींनी अज्ञानखंड नेचर सांगितला. अज्ञान म्हणजे नेमकं काय याच्यावर माऊलींनी जास्त खंडन केले. 35% अमृतानुभव या अज्ञानावर आहे. कारण माऊली म्हणतात की एकदा का अज्ञान कळले तर ज्ञान कळणे सोपे जाते. जसे उत्तम जीवन जगण्यासाठी मृत्यू माहीत असायला पाहिजे असं माऊलींनी याच्यावर अज्ञान खंडने केलेत. आपण एक एक पाहूया ते सविस्तर. असा हा साधारण त्यांनी ब्रेकअप जो 812 ओव्यांचा केलाय 10 अध्यायामध्ये. आता पहिल्या अध्यायात जर का आपण पाहिलं की त्यात माऊली म्हणतात शिवशक्ती समावेशन. म्हणजे त्यात ते म्हणतात की शिव आणि शक्ती या आपल्या जीवन नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या दिसायला जरी भिन्न असल्या तरी त्या पूर्णपणे एकरूप आहेत. शक्ती सर्व कारभार करत असते आणि शिव साक्षीरूप असतो. आपण जसं म्हणतो ब्रह्म माया पुरुष प्रकृती, तशी शक्ती जी आहे ही सर्व कारभार करत असते. शिवच तिला चैतन्य पुरवत असतो. आणि मग माऊली म्हणतात की शक्तीचा उपयोग फक्त देहधर्मापुरताच आहे. म्हणजे भौतिकाचा उपयोग देहधर्मापुरताच करावा आणि शिव हा महत्वाचा आहे. आपल्याला शिवाच्या इथे जावे, शिवस्वरूप व्हायचे, आपल्याला शिवाच्या जवळ आपल्याला जायचंय. आणि शक्ती त्याच्यासाठी आहे उपयुक्त, पण शक्तीमध्ये अडकायचं नाही. जसं मायेमध्ये अडकायचं नाही तशीच ही शक्ती आहे की शक्तीमध्ये न अडकता आपल्याला शिवाच्या जवळ जायचंय. अशा या पहिल्या अध्यायात शिवशक्ती समावेशन म्हणजे माऊली थोडं दोन्हीही महत्वाच्या आहेत पण शिव हा मुख्य आहे असं त्यांनी त्यात एक सांगितलेत. ती पूर्णपणे एकरूप आहे. जसं सगुणातही परमात्मा आहे तसं निर्गुणातही आहे. पण शेवटी आपल्याला सगुणातनं निर्गुणात प्रवास करायचा आहे. तसं हा शक्तीचा उपयोग करून आपल्याला शिवस्वरूप व्हायचंय. असं हे शिवशक्ती समावेशन पहिल्या अध्यायात माऊलींनी याचं निरूपण केलंय. हा जो दुसरा अध्याय आहे सद्गुरु स्तवन, त्याच्यामध्ये माऊलींनी सद्गुरु महिमा सांगितलाय. सद्गुरु महिमा आगाध आहे. कारण सद्गुरु हा आपल्याला जीवनाचा सत्यार्थ सांगणारा आहे. स्वरूपाची विश्वेश्वराची ओळख करून देणारा आहे. त्याचा मार्ग तो आपल्याला दाखवणारा आहे आणि तो पण प्रेमाने. माऊली म्हणतात की शिष्य हा सद्गुरूच्या ज्ञानवंशाचा दिवा आहे. सद्गुरू हा दिव्य दृष्टी देणारा आहे. भौतिकाच्या चिखलातून शिष्याला बाहेर काढणारा आहे. आणि माऊली तर म्हणतात की सद्गुरू हा शिवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण शिव आपल्याला दिसत नाही, सद्गुरू प्रत्यक्ष समोर आहे. आपल्याला तो काही अडीअडचणी आल्या तर मार्गदर्शन करणारा आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात सद्गुरू हा शिवापेक्षाही श्रेष्ठ, वृक्षाला नवपालवी देणारा. आणि माऊली म्हणतात की सद्गुरू हा शोधायचा नाही तर तो मिळावा लागतो. आपली शुद्धी झाली की आपोआप सद्गुरू आपल्याला भेटतो. आणि मग सद्गुरू भेटल्यावर आता आपल्याला मत नाही. आप बोले हम डोले, सद्गुरू म्हणेल तसं. तिसरा जो अध्याय आहे तो आहे वाचा ऋणोत्तीर्ण. म्हणजे माऊली म्हणतात की सद्गुरू आपल्याला एवढं ज्ञान देतोय, आपल्याला भौतिकाच्या चिखलातनं दूर करतोय, मार्ग दाखवितोय, हे त्याचं एवढे ऋण फेडणार तरी कसे. आणि ते म्हणतात की फक्त त्याच्या पुढे आपण नतमस्तक होऊ शकतो.
आणि आपण साधना उपासना करून साक्षात्कारी होऊन अज्ञान आणि ज्ञान याच्या पलीकडे जाऊन सायुज्य मुक्तीने प्रभुसेवा करावी, म्हणजेच आपण सद्गुरूचे ऋण फेडू शकतो. सद्गुरू इतका महान आहे की त्याचे ऋण फेडणं, ते म्हणतात की फक्त याच मार्गाने त्याचे ऋण फेडू शकतात. असा हा 3ऱ्या अध्यायात त्यांनी 33 ओव्यांमधनं वाचावरणोत्तीर्ण आहेत की सद्गुरूचे ऋण फेडणार तरी कसे. चौथा जो अध्याय आहे तो आहे ज्ञान अभेद कथन. म्हणजे माऊली म्हणतात की एकदा ज्ञान झाल्यावर सगळा भेद नष्ट होतो, सर्वत्र एकत्व आपल्याला जाणवतं. माझे तुझे किंवा जो काही आपल्याला भेद दिसत असतो तो पूर्णपणे दूर होतो. जो काय भेद दिसतो हा केवळ अज्ञानामुळे असतो. आणि एकदा ज्ञानप्राप्ती झाली की लक्षात येतं की आपण एकमेव इथे आहोत, सर्वत्र हेच एकमेव आत्मतत्व आहे. काही असणे किंवा काही नसणे या पलीकडे माऊली म्हणतात की शून्यात जायचंय. म्हणजे ज्ञानप्राप्ती झाल्यावर माऊलींचं म्हणणं असेल की सगळा भेद आपल्याला संपतो आणि एकत्व प्राप्त होते. 5वा जो अध्याय आहे तो आहे सच्चिदानंद पदत्रय विवरण. म्हणजे इथे त्रय, सत्ता, प्रकाश, सुख याचं माऊलींनी थोडंसं एक विवरण केलंय की ते म्हणतात याचा अंतिम परिणाम म्हणजे कैवल्य स्थिती. कैवल्य स्थिती आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. स्थितप्रज्ञता, जसं गीतेच्या 2ऱ्या अध्यायात म्हणतात की गीतेचं सार म्हणजे 2रा अध्याय आणि 2ऱ्या अध्यायाचं सार म्हणजे स्थितप्रज्ञता प्राप्त होणे. तशी स्थितप्रज्ञता अंगी येणं, जे जे घडेल त्यात आनंद आहे. हरिओम, हरीची कृपा. आणि माऊली तर म्हणतात की इवन कैवल्यानंद, सच्चिदानंद ही त्यासाठी सुद्धा वाचक नाहीत. हे सर्व शब्दांचे फुलोरे आहेत. तो याच्या पलीकडे आहे, आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम. आणि आपली सत्य ओळख जी आहे अंशात्मा, हीच आपली सत्य ओळख आहे. आता या सच्चिदानंद पदत्रय विवरण नंतर माऊली म्हणतात की आता इथे साधकाला भौतिकही नाही, अध्यात्मही नाही, त्या पलीकडे कैवल्य आहे. असा तो कैवल्यात स्थिर होतो, स्वस्वरूपावस्था त्याला प्राप्त होते. तो मौन होतो. मौन खावे, मौन प्यावे, मौन पचवावे, अशी एक स्वस्वरूपावस्था, एक गोड अवस्था त्याला प्राप्त होते. सहावा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे शब्दखंडन. शब्दखंडन म्हणजे माऊली याच्यात शब्दांची महती पण सांगतायत, शब्दांचं महत्व सांगतायत आणि शब्दांची मर्यादा पण सांगतायत की ठीक आहे, शब्दांमुळेच आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होतं. सद्गुरू शिष्याला शब्दांच्या मार्फत ज्ञान देतो, पण शब्दांचीही मर्यादा आहेत असं माऊली म्हणतात. कारण शब्द हे परमात्म्याचे वर्णन पूर्णपणे करू शकणार नाहीत. आपल्याला शेवटी शब्दातीत व्हावे लागते. शब्दांची मर्यादा जाणून शब्दांचा उपयोग करावा. शब्दांचे महात्म्य जरूर आहे, पण शब्दाने फक्त यात्रा सुरू होते. शब्द परमात्म्याचे वर्णन नक्की करू शकत नाहीत, नेती नेतीच म्हणतात. म्हणून माऊली म्हणतात शब्द जंजाळात गुंतू नये. शब्द पांडित्याने कितीही मोठे शब्दांचे फुलोरे उडवले तरी आत्मज्ञान मिळणार नाही. परमात्म्याची अनुभूती ज्याची त्यालाच घ्यावी लागते, ही शब्दांच्या पलीकडे असते. आणि हे शब्दही देता देता ज्ञानात विरघळून जातात. आपण शब्दातीत होतो आणि शब्द हे फक्त स्टेपिंग स्टोन आहेत. शब्दामध्ये अडकायचं नाही असं माऊलींचं म्हणणं आहे. आता 7वा जो अध्याय आहे तो म्हणजे अज्ञान खंडन. यात माऊली अज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय याच्यावरती भरपूर विश्लेषण करत आहेत. पहिलं म्हटलं तसं की एकदा अज्ञान कळले तर ज्ञान कळणे सोपे जाते. जसे उत्तम जीवन जगण्यासाठी मृत्यू माहीत असायला पाहिजे. अज्ञान म्हणजे काय हे नेमकं कळलं पाहिजे.
पुढे माऊली म्हणतात की ज्ञान हेच सत्य आहे, ते प्रत्येकात असतेच, फक्त ते अज्ञानामुळे झाकोळले जाते. ज्ञान हे प्रत्येकात आहेच आतमध्ये, फक्त त्याच्यावर अज्ञानाचं पांघरून घातलंय, ते दूर करायला पाहिजे. हे झाकोळणे पण फक्त तात्पुरते असते, जसे वारा आला की ढग निघून जातात. अज्ञान असे काहीही नाही, ते भीती दाखवणाऱ्या बाबुलबुवाप्रमाणे आहे, असे माऊली म्हणतात. आणि अध्यात्मात ज्ञान म्हणजे काय, तर फक्त आत्मज्ञान म्हणजेच ज्ञान. बाकी कितीही ज्ञान आहे, कितीही डिग्र्या आहेत 4-4 किंवा ते सर्व भौतिकात आहे. आणि अध्यात्माच्या दृष्टीने ते ज्ञान म्हणजे अज्ञान. अध्यात्मात ज्ञान म्हणजे फक्त आत्मज्ञान. भौतिकाचे ज्ञान हे अज्ञान, ते देह जीवित ठेवण्यापुरतेच वापरावे. माऊली शेवटी म्हणतात की अज्ञान ते सोडा, नंतर ज्ञानी व्हा आणि ज्ञानाच्याही पलीकडे जायला पाहिजे. अज्ञान ज्ञान याच्या पलीकडे जायला पाहिजे, तेथे आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. नाहीतर ज्ञानाचा अहंकार येतो, त्या पलीकडे जायला पाहिजे. कारण परमात्मा हा सतत अज्ञेयच असणार आहे. कितीही प्रयत्न करा, आयुष्य जाईल ज्ञान मिळवण्यात, कुठेतरी आपल्याला थांबायला लागतं. कारण परमात्मा अज्ञेय आहे आणि तेथेच तृप्ती आहे. हा मी जो आहे, हा मीचा मोठा अडथळा दूर केला की अंशात्म्याची जाण आपल्याला येते. आणि माऊली म्हणतात की आत्मपरब्रह्म ही सांगायची गोष्ट नाही. त्याच्यासारखे शून्य व्हा, साक्षी व्हा, तो दर्शन देईल. आत्मपरब्रह्म दर्शनीय आहे, वर्णनीय नाही. शब्दांचे फुलरे आपण म्हणलं, कितीही उडवले, पांडित्य पाजलं, तरी आत्मज्ञान मिळणार नाही. जोवर आपण त्याच्यासारखे शून्य होत नाही, जोवर त्याच्यासारखे होत नाही, तोवर त्याच्याशी योग जुळून होत येत नाही. साक्षी व्हा, तो दर्शन देईल. विश्वाचा कारभार सांभाळण्यासाठी आत्मपरब्रह्म प्रतिक्षणी नवनिर्मिती करते. पुढील निर्मिती हा मागच्याच वस्तूचा विस्तार आहे, म्हणून येथे कुठेही भेद नाही. जे काय आपल्याला फरक दिसतो हा मागच्यामध्येच बदल होत असतो. उत्पत्ती स्थिती लय सतत चालू असतं ते. आणि माऊली म्हणतात की संपूर्ण विश्व ही एक लीला आहे. त्याच्याकडे गंमत म्हणून बघा, त्याचा आनंद घ्या. हार जीत, कमी जास्त, सुख दुःख, त्याच्या पलीकडे जा. सदानंदी राहायचे असेल तर साक्षीत्वाने थोडंसं जगा. अस्पर्श योग, जसा गीतेतला शब्द आहे, तसं तुम्ही अपरिणामित व्हा. आतमध्ये सतत साक्षी राहा. आणि देहचक्षूने वेगळेपणा बघण्यापेक्षा आत्मचक्षूने एकत्व बघावे. असं या अज्ञान खंडन याच्यामध्ये, जर मी मगाशी म्हटलं की 35% अमृतानुभव अज्ञान खंडन याच्यावर माऊलींनी दिलाय. की एकदा अज्ञान कळले तर ज्ञान होतं, आणि अज्ञान आणि ज्ञान याच्या पलीकडे जायचं आहे साक्षी भावानी. 8वा जो अध्याय आहे तो आहे ज्ञानखंडन. यात फक्त 19 ओव्या आहेत. 295 ओव्या अज्ञान म्हणजे काय ते करून ज्ञानी कसं व्हायचं हे सांगितल्यावर ज्ञानावर फक्त 19 ओव्या आहेत. कारण माऊली आता म्हणतात की आता अज्ञान नाही, आता ज्ञानही नाही. अज्ञान ज्ञान याच्या पलीकडे जायचंय, प्रज्ञा प्राप्त करायची. निजस्वरूप, आपली स्वरूपाची ओळख आपल्याला आता प्राप्त झाली आहे. आणि हीच कैवल्यावस्था आहे, ही स्थितप्रज्ञता आहे, आणि ही शब्दातीत आहे. याची ज्याची त्यांनी अनुभूतीच घ्यायची. 9वा जो अध्याय आहे तो आहे जीवमुक्त दशा कथन. माऊली म्हणतात की आता साधक योगी आता या स्टेजला आल्यावर आता साक्षात्कार कैवल्यावस्था ही प्राप्त त्याला झालेली असते. जीवमुक्त दशा कथन असं त्यांनी केले की आता तो योगी आत्मसन्निध राहून आत्मप्रेरणेने आत्मपरब्रह्मासाठी जीवन जगतो. उठता बसता खाता निजता म्हणतात ना, सर्वत्र आता प्रभूसाठी त्याचं जीवन असतं. सर्वत्र आत्मपरब्रह्म आहे ही जाण त्याला येते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी चल अचल सजीव निर्जीव सर्वत्र त्याचीच सत्ता आहे. आणि तोच इथे
भरून उरला आहे. आता प्रशांत, मौन, रिपुमुक्त होतो. आता परमात्म्याचे वर्णन करणे म्हणजे त्याला कमी लेखणे असं माऊली म्हणतात, कारण तो शब्दातीत आहे. आता प्रभुविभूचा वैश्विक संसार करणे हेच कार्य होते. त्याला विषयांचे आकर्षण होत नाही, त्याला सर्वत्र एकत्व दिसते. आणि असा योगी आता प्रभूच्या पायी सेवेला हजर असतो. आपण म्हणाल तसं, त्याला स्वतःचं मत नाही, तो ठेवेल तसं, तो जिथे पाठविल तेथे. शेवटचा जो अध्याय आहे तो आहे 10वा. माऊली ग्रंथाचा महिमा वर्णन करतायत आणि ते म्हणतात, जो या अमृतानुभवाचा अभ्यास करतो, तसे आचरण करतो, तो अमृत होतो, जीवन मुक्त होतो, नराचा नारायण होतं. जीवनाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे तो ते साध्य करतो, अमृत होतो, जीवनमुक्त होतो. असा हा अमृतानुभव माऊली म्हणतात विश्व सोहळा आहे. तो सर्वांनी साजरा करावा व विश्वव्यापी व्हावे. हरिओम.